नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी प्रेरणादायी विचार. आज आपण एक नवीन व्यक्तिमत्वाचे अनमोल विचार ऐकणार आहोत, ज्यांनी आपल्या देशासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका, कारण दुसऱ्या प्रयत्नात जर तुम्ही अपयशी ठरलात, तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश हे नशिबाने मिळाले आहे. वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यावर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे. जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे, ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती. आणि जेव्हा आपण अपयशी होतो, तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे. जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल, तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल, पण आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे. जर एखाद्या देशाला भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल, तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे 3 लोक आहेत जे ते करू शकतात. आणि हे 3 जण म्हणजे आई, वडील आणि शिक्षक आहेत. जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात, तर प्रयत्न करणे थांबवू नका, कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन अ लर्निंग. यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल, तर अपयश आपल्याला दबावू शकत नाही. जोपर्यंत भारत जगाच्या बरोबरीने उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला जागा नाही. इथे फक्त शक्ती शक्तीचा आदर करते. असेच अनमोल विचार ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.